नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो. स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आता लवकरच 2026 इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि या नवीन वर्षामध्ये नवीन संकल्पासोबतच आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्टही केली पाहिजे, ते म्हणजे आहे कॅलेंडर. तर आपल्या जीवनातील खूप महत्त्वाचा भाग आहे. नवीन वर्षात लोक त्यांच्या घराचे जुने कॅलेंडर हे बदलतात आणि त्याऐवजी नवीन वर्षाचे कॅलेंडर घरामध्ये लावतात. आपण प्रत्येकजण 2026मध्ये नवीन कॅलेंडर जे आहे तर ते खरेदी करणार आहोत आणि या नवीन वर्षाचे कॅलेंडर तुम्हाला तुमच्या घरामध्ये योग्य दिशेलाच लावायचं आहे. कारण की कॅलेंडर हे आपल्या जीवनाचा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे कॅलेंडर आपल्या घरातील योग्य दिशेलाच लावलं गेलं पाहिजे. जर तुम्ही कॅलेंडर अयोग्य चुकीच्या दिशेला लावलं तर बघा आपल्या घरामध्ये नकारात्मकताही वाढत असते आणि वास्तुदोष निर्माण होतात. मग परिणामी घरामध्ये अडचणी, अशा संकट, दुःख, अडथळे असतात तर ते उद्भवतात. तर बघा हे अशा अडचणी यायला सुरुवात होत असते आणि म्हणूनच येणारं 2026 हे नवीन वर्ष अगदी सुखाचं, आनंदाचं जाऊ यासाठी प्रत्येकजण देवाकडे प्रार्थनासुद्धा करत असतो आणि त्यासाठीच आपल्याला नवीन वर्षाचे कॅलेंडर जे आहे तर हे देखील योग्य दिशेलाच लावायचं आहे. त्यामुळे बघा मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये अतिशय खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे. 2026 नवीन वर्षाचे कॅलेंडर तुम्ही म्हणजे कोणत्या दिशेला लावायचं आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडरची हीच दिशा आहे. जर आपण याच दिशेला कॅलेंडर लावले तर वर्षभर आपली आर्थिक भरभराट होईल. तसेच आपल्याला चुकूनही या एका दिशेला कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं नाही. कारण की आपली वाईट वेळ जी आहे तर ती लवकर यायला सुरुवात होत असते, हे याचं कारण असतं. आणि तसेच नियमानुसार कॅलेंडर कोणत्या प्रकारचे आपण खरेदी करावे अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही चॅनलवर आपल्या नवीन असाल, पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक, एक कमेंट नक्की करा. तर आता आपण माहिती जाणून घेऊया. तर पहा, वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडर आपल्या घरामध्ये असणे हे खूप महत्त्वाचं म्हणजे शुभ मानले जाते. कारण की आपली येणारी वेळ त्या कॅलेंडरवरती अवलंबून असते. नवीन वर्षामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा चांगला घालवण्यासाठी आपल्याला योग्य दिशेलाच कॅलेंडर जे आहे तर ते लावायचंच आहे. कारण वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं बघा एक महत्त्व असतं आणि प्रत्येक गोष्टीला एक ठराविक जागा जी आहे तर ती दिली जाते. म्हणजे प्रत्येक वस्तूला, प्रत्येक गोष्टीला आपल्या घरामध्ये आपण जागाही दिली आहे आणि त्याच जागेवरती आपण त्याच वस्तू ठेवल्या पाहिजे. आपल्या घरातील अनेक अडचणी, वास्तुदोष जे आहेत तर ते कशामुळे दूर होत असतात, तर आपण प्रत्येक गोष्टी वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये ठेवल्या तर नक्की त्या दूर होतात. तर बघा, म्हणून वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्षाचे कॅलेंडर लावण्यासाठी पश्चिम दिशा ही सर्वात शुभ मानली जाते. आता याचे कारण म्हणजे की पश्चिम दिशेचे अधिपती ग्रह शनी आणि वरुण देव आहेत आणि ही पश्चिम दिशा जी आहे तर ती आदर, यश, चांगले भविष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. म्हणूनच घराच्या या दिशेला कॅलेंडर लावल्याने पैशाचा प्रवाह हा कायम राहतो आणि वर्षभर आपली आर्थिक भरभराट होत असते. तसेच आपले जे काही उत्पन्न असते ते देखील वाढत असते. उत्पन्नाचे जे स्तोत्र आहेत तर ते सुद्धा वाढत असतात. संपत्तीचे स्तोत्र जे आहेत ते सुद्धा वाढत असतात आणि घरामध्ये आपल्या कधीही पैशाची कमतरताही भासत नाही. आर्थिक समस्याही आपल्याला जाणवत नाही आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्या घराच्या पश्चिम दिशेलाच हे कॅलेंडर जे आहे तर ते लावायचंच आहे. म्हणून तुमच्या वास्तूमध्ये बघा, जी पश्चिम दिशा आहे, पश्चिम दिशेची भिंत असेल तर त्या दिशेलाच तुम्ही असं हे कॅलेंडर लावायचं आहे. कोणत्याही चुकीच्या दिशेला तुम्ही हे कॅलेंडर लावायचं नाही आहे, लक्षात घ्या. आणि जर तुमच्या घरामध्ये पश्चिम दिशेलाच हे कॅलेंडर तुम्हाला लावणं शक्य नसेल, तिथे जागा नसेल किंवा दुसरं काही वस्तू असतील नाही का, तर वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही देखील कॅलेंडर लावण्यासाठी खूप शुभ मानली जाते. कारण की उत्तर दिशा ही कुबेर देवतांची संबंधित असल्याचे सांगितले जाते आणि म्हणूनच उत्तर दिशेला हे कॅलेंडर लावल्याने धन समृद्धीचे देव प्रसन्न राहतो. ही दिशा म्हणजे सकारात्मकता ऊर्जा देखील प्रसारित करत असते आणि म्हणूनच तुम्ही घराच्या उत्तर दिशेला सुद्धा कॅलेंडर जे आहे तर ते तुम्ही लावू शकता. यामुळे आपल्या घरामध्ये संपत्ती देखील वाढत असते आणि म्हणून 2026मध्ये तुम्ही नवीन कॅलेंडर घेतल्यानंतर ते तुम्हाला तुमच्या घराच्या पश्चिम किंवा उत्तर दिशेला, या दोनच दिशेला असं लावायचं आहे. कारण की या दोन दिशा कॅलेंडरसाठी खूप शुभ मानल्या जातात. आता सर्वात महत्त्वाचं, यानंतर अशी कोणती दिशा आहे की त्या दिशेला चुकूनही आपण कॅलेंडर लावू नये. तर पहा, वास्तुशास्त्रानुसार
नवीन वर्षाचे कॅलेंडर कधीही घराच्या दक्षिण दिशेला लावू नये. जर आपण कॅलेंडर या दिशेला लावले तर आर्थिक नुकसान आणि आरोग्याच्या समस्या उद्भवतात, तर त्या आपल्या कुटुंबामध्ये येत असतात. कारण की दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते. म्हणून घराचे कॅलेंडर हे कधीही दक्षिण दिशेला लावू नये. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या घरात जे घड्याळ आपण लावतो भिंतीवर, ते सुद्धा कधीही दक्षिण दिशेला लावू नये. कारण की ही यमाची दिशा मानली जाते. तुम्हाला आता मी सांगितलं. कारण की घड्याळ आणि कॅलेंडर हे आपलं काळ आणि वेळ हे दर्शवत असते. आपले जीवन त्याच्यावरच चाललेलं असतं. आपलं आयुष्य जे काही आपल्या आयुष्यामध्ये आपण जो काही प्रवास करत असतो, तर संपूर्ण आयुष्य आपलं आपल्या कॅलेंडर आणि घड्याळावर चालत असतं. कारण वेळ आणि काळ हे दर्शवत असते. त्याप्रमाणे तुम्हाला बघा, चुकूनही या दिशेला कॅलेंडर आणि घड्याळ हे कधीही लावायचं नाही. तर बघा, कॅलेंडर हे आपलं काळ हा ठरवत असतो. आणि जर आपण या दिशेला जर कॅलेंडर लावलं तर आपला वाईट वेळ आपल्यावर नक्की यायला सुरुवात होते. आपल्या घरामध्ये अनेक समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा येत असतात. आणि आपल्या घरामध्ये सुद्धा वास्तुदोष निर्माण होतो. म्हणून चुकूनही नवीन वर्षामध्ये कॅलेंडर खरेदी केल्यानंतर चुकूनही त्या दक्षिण दिशेला तुम्ही लावायचं नाही. दक्षिण दिशेला फक्त आपल्याला पितरांचे फोटो जे आहेत तर ते लावायचे असतात. परंतु चुकूनही तुमच्या घरात असणारे कॅलेंडर किंवा घड्याळ जे आहे तर ते दक्षिण दिशेच्या भिंतीवरती कधीही लावू नये. कारण आपल्या घरामध्ये कॅलेंडर आणि घड्याळ हे दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये. घड्याळ आपली वेळ ठरवत असतं आणि कॅलेंडर आपला काळ ठरवत असतो. म्हणून या दोन गोष्टी तर आपल्या घरामध्ये योग्य दिशेला असेल तरच आपल्या आयुष्यामध्ये योग्य गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत असतात. याशिवाय नवीन वर्षाचे कॅलेंडर तर ते आपल्या दरवाजाच्या मागेसुद्धा कधीही लावू नये. बऱ्याच जणांना अशी सवय असते, आपण दरवाजाच्या मागेसुद्धा कॅलेंडर लावतो, तर हे देखील चुकीचं आहे. किंवा बघा, घरामध्ये खिडकी असेल तर त्या खिडकीजवळसुद्धा ठेवू नये. आणि बरेच जण बघा, आपला जो मुख्य दरवाजा असतो, मुख्य डोर असतो, त्यालासुद्धा कॅलेंडर लावतात, तर ते देखील चुकीचं आहे. त्यानेसुद्धा आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे अडचणी अडथळे हे निर्माण होत असतात. तर आपल्याला असं कॅलेंडर असं ठेवायचंच नाही अजिबात. पूर्णपणे हे चुकीचे आहे. कारण की बघा, वास्तू नियमानुसारच या ठिकाणी कॅलेंडर ठेवल्याने आपल्या कुटुंबाची प्रगती आणि आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. आणि म्हणूनच चुकूनही दाराच्या मागे किंवा खिडकीच्या जवळ तुम्हाला असं कॅलेंडर जे आहे तर ते लावायचं नाही. आता बरेच जण नवीन वर्षाचे कॅलेंडर हे देखील खरेदी करतात, परंतु जुने कॅलेंडर आपण तसंच ठेवत असतो, तर ते देखील चुकीचे आहे. कारण ज्यावेळेस आपण नवीन कॅलेंडर आणतो आपल्या घरामध्ये, त्यावेळेस जुने कॅलेंडर जे आहे तर ते आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे. परत त्याच्यावरच तुम्हाला नवीन कॅलेंडर हे लावायचं नाही आहे, एवढं लक्षात घ्या. कारण एका जागी फक्त आपलं नवीन कॅलेंडर हेच लागलं गेलं पाहिजे. ज्योतिषशास्त्रानुसार पूर्णपणे हे चुकीचे आहे. ज्यावेळेस आपण जुने कॅलेंडर भिंतीवर तसंच ठेवतो टांगून, त्याच्यावरती नवीन कॅलेंडर लावतो, तर ते आपल्याला तसं काही करायचं नाही. त्यामुळे आपल्या आयुष्यात येणाऱ्या शुभ गोष्टी घडण्याची शक्यता तर ही खूप कमी होऊन जाते. तसेच नवीन वर्षामध्ये नवीन गोष्टी करण्यासाठी ऊर्जा जी असते तर ती देखील आपल्याला मिळत नाही. सगळं काही आपल्याबद्दल वाईटच होतं मग आपल्या आयुष्यात असं होतं. जर जुन्या वर्षाचे कॅलेंडर हे आपण घरामध्ये तसेच टांगत ठेवले तर आपल्या आयुष्यात ज्या काही जुन्या वाईट गोष्टी घडून गेल्या आहेत तर त्या वाईट गोष्टी आपल्यासोबत म्हणजे राहतात. पाठोपाठ पुन्हा त्या आपल्या आयुष्याच्या मागे येत असतात. वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या सुरूच राहतात आपल्या मागे. चुकूनही जुनं कॅलेंडर जे आहे तर ते घरामध्ये असंच तुम्ही लटकवत ठेवू नका. ते तुम्हाला काढून टाकायचं आहे. घडी करून तुम्ही ते साईडला ठेवून द्यायचं आहे, किंवा तुम्ही बाहेर जाऊन ते टाकून जरी दिलं तरी चालणार आहे. किंवा रद्दीमध्ये सुद्धा तुम्ही हे कॅलेंडर जे आहे तर ते तुम्ही असं देऊ शकता. तर तुम्हाला ज्या पद्धतीने योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्हाला हे कॅलेंडर जे आहे तर ते असं काढून घ्यायचं आहे. परंतु चुकूनही जुने कॅलेंडर हे आपल्या घरामध्ये तसेच वर्षानुवर्षे ठेवायचं नाही आहे भिंतीवरती. तर आता सर्वात महत्त्वाचं, नवीन कॅलेंडर 2026चं हे कोणते खरेदी करावे तर पहा. जर तुम्ही आपल्या स्वामी समर्थांच्या केंद्रानुसार सगळ्या गोष्टी करत असाल तर तुम्हाला आपलं जे दिंडोरी प्रणित कॅलेंडर आहे तर तेच खरेदी करायचं आहे. किंवा ते जरी शक्य नसेल तर तुम्ही महालक्ष्मी कॅलेंडर जे आहे तर ते सुद्धा खरेदी करू शकता. त्यामध्ये सुद्धा अतिशय योग्य पद्धतीने माहिती जी आहे तर ती दिली गेलेली असते. किंवा मग तुम्ही बघा, दिंडोरी प्रणित जे आहे कॅलेंडर ते सुद्धा खरेदी करू शकता. किंवा तुम्हाला जे काही दुसरं योग्य वाटेल, काल निर्णय वगैरे तसे तुम्ही घेऊ शकता. कारण की आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कॅलेंडर हे खरेदी करण्याबद्दलच असा कोणताही नियम नाही की तो सांगितला गेला नाही. त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल
ते वर्षानुवर्ष तुम्ही जे वापरत आहे तर ते तुम्ही खरेदी केले तरीसुद्धा चालणार आहे. पण आपलं जे दिंडोरी प्रणीतचं असतं ना स्वामी समर्थांचं कॅलेंडर बघा, तर त्याच्यामध्ये पूर्ण माहिती असते. शेवटी तुमच्या इच्छेनुसार बघा, तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही कॅलेंडर घेऊ शकता. तर आता तुम्हाला समजलं असेल तर, आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल, काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा, मी रिप्लाय देईल. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. एक कमेंट नक्की करा. तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ. तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.